नमस्कार, मी सौ प्रेरणा पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे त्यागमूर्ती माता रमाईला। तर चला मग ऐकूया माता रमाईला सौ प्रेरणासोबत भाग 7वा, उद्ध्वस्त संसारांची चिंता। एकदा बाबासाहेब जरा निवांतपणानं रमाईजवळ बसले होते। रमाई जरा मोकळ्या मनानं बोलत होती। आजूबाजूला तिला फार वाईट गोष्टी दिसत। माणसे खूप दारू प्यायची, घरात भांडणांना ऊत येई। ही माणसे बायकांना निर्दयपणे मारत। दारूमुळे अनेक संसार फाटले होते। बिचाऱ्या बायका किती ठिगळ बसवतील, त्या सहन करीत, मार खात, धुमसत धुमसत संसार करीत। काय करतील, त्यांचे तरी कोण वाली होते हे पाहून पाहून ऐकून ऐकून रमाई त्रासून गेली होती। रमाईला खूप वाईट वाटे। बायकांचे हाल पाहावत नसत। हे पुरुष असं का वागतात, दारू का पितात? रमाई मोठ्या काकुळतीच्या स्वरात बाबासाहेबांना सांगत होती। आपण एवढी आंदोलनं करता या दारुड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी का नाही एखादं आंदोलन करीत? बाबासाहेबांच्याही लक्षात ती गोष्ट आलीच होती। रमाई म्हणाली, दारू पिणाऱ्या नवऱ्यांना बायकांनी घरात घेऊ नये। या गरीब अडाणी बायकांनी तेवढी हिंमत करायला पाहिजे ना। त्या निराधारच असतात, त्यामुळे नवऱ्याचा राक्षसीपणा त्या चालवून घेतात। यासाठी स्त्रियांना सांगितलं पाहिजे, त्यांना जागं केलं पाहिजे। त्यांनी या अन्यायाविरुद्ध बंड करून उठलं पाहिजे। बाबासाहेबांना खूप आनंद वाटत होता, रमाईबद्दल आदर वाटत होता। शेजारची दारूनं निर्माण केलेली अमानुषता पाहून रमाई हे बोलत होती। दारूमुळे उद्ध्वस्त होणारे संसार पाहावत नव्हते म्हणून ती बोलत होती। बाबासाहेब म्हणाले, हे जसं नवऱ्याच्या बाबतीत तसंच भावांच्या आणि मुलांच्याही बाबतीत म्हणता येईल की नाही? हो, दारू पिऊन येणाऱ्या भावांना बहिणींनी घरात घेऊ नये आणि दारू पिणाऱ्या मुलांना आयांनी पण घरात थारा देऊ नये। बाबासाहेबांनी पुष्टी जोडली। हे सर्व मी लोकांना सांगणार आहे रामू, बाबासाहेब म्हणाले आणि एका भाषणात बाबासाहेबांनी ते सांगितलेही। त्यामागची उत्कट प्रेरणा रमाई होती। दारूबाज माणसे कशी असतात, ती कशी मारतात, बाबासाहेब रमाईला समजावून सांगत होते। त्यांनी छोटी गोष्टच रमाईला सांगितली। ते म्हणाले, पाण्यावर एकदा बेडूक नाका तोंडावर बसणाऱ्या कीटकांना खात मजेत राहत होता, पण त्याचा एक पाय सापानं तोंडात धरलेला आहे हे त्याच्या लक्षात त्या आनंदाच्या भरात येत नाही। पण संध्याकाळ होते आणि तो साप त्या बेडकाला ओढून पोटात रिचवायला लागतो, त्यावेळी त्याची सुटका नसते। तसे दारू पिणाऱ्या माणसाचं आहे। रमाईला गोष्ट मनापासून आवडली। तिनं साहेबांजवळून दारूच्या व्यसनाचा बंदोबस्त करण्यासंबंधीचं आश्वासन घेतलं। आपला नवरा दारू पित नाही याचा तिला गर्व वाटत होता। कदाचित आपल्या पतीच्या मोठेपणाचं हेच रहस्य असावं असं तिला वाटलं। आपला नवरा दारुडा असता तर त्याचं काय झालं असतं, तो कोण झाला असता? या प्रश्नांनी रमाईला हसूही आलं आणि ती अंतर्मुखही झाली। श्रोते हो, भेटूया लवकरच। तोपर्यंत ऐकत रहा त्यागमूर्ती माता रमाईला, फक्त ऐका क्रिएशन या ऑफिशियली यूट्यूब चॅनलवर। धन्यवाद।